नाशिकचे जिल्हाधिकारी करणार आहेत गायरान जमीन घोटाळ्याची चौकशी। महसूल मंत्री बावनकुळे त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळांनी या चौकशीच्या सूचना दिलेल्या होत्या। आज जिल्हाधिकारी आणि मंत्री भुजबळ यांच्यामध्ये बैठक पार पडलेली आहे। कोट्यवधींची 30 एकर जमीन अजित पवारांचा कार्यकर्ता राजेंद्र बोरगुडेनं हडपल्याचा आरोप केला गेलेला आहे। धक्कादायक म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयातून या प्रकरणाची फाईलच गहाळ झाल्याची माहिती या अगोदरच उघडकीस आलेली होती। पुढारी न्यूजनं गायरान जमीन घोटाळा हा उघडकीस आणलेला होता आणि त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी चौकशी करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे। किरण, नाशिकमधील या गायरान जमिनींचा घोटाळा पुढारी न्यूजनं सर्वात आधी उघडकीस आणलेला होता आणि याची आता कसून चौकशी होणार आहे, जिल्हाधिकारी खुद्द चौकशी करणार आहेत। अगदी खरं आहे प्रथमेश, गेल्या अनेक दिवसांपासून नैताळे येथील ग्रामस्थ वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या गायरान जमीन घोटाळ्याच्या प्रश्नी लढा उभारत होते, मात्र त्यांना न्याय मिळत नव्हता। या सगळ्या प्रश्नी पुढारी न्यूजनं त्यांचा आवाज हा जनतेसमोर आणला आणि याची दखल सरकारनं घेतलेली आहे। जवळपास 30 एकर जमीन अजित पवारांचा कार्यकर्ता असलेल्या राजेंद्र बोरगुडे याने आपल्या नातेवाईकांच्या नावावर खरेदी केलेली आहे आणि याच खरेदीवर इथल्या ग्रामस्थांनी आरोप केलेले आहेत आणि या सगळ्या दरम्यान चौकशीची मागणी केलेली होती। प्रामुख्याने जर बघितलं तर 1928च्या दरम्यान या संपूर्ण जे ग्रामस्थ आता सध्याच्या घडीला लढा उभारतायत त्यांच्या पूर्वजांनी 90 एकर जमीन गायरानासाठी दिलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 30 एकर जमीन आत्ताच्या काळामध्ये हडप करण्यात आलेली आहे। मागील काळामध्ये देखील 1989ला अशा स्वरूपाची पंचांनी परस्पर ज्या पद्धतीने अधिकार नसताना खरेदी करून दिलेली होती, तहसीलदारांकडे त्याबाबतची सुनावणी झालेली होती आणि पुन्हा एकदा पंचांची नावे त्यावेळेला लावण्यात आलेली होती। आता पुन्हा एकदा जवळपास 30 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न झालेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे विक्रेत्यांना याबाबतचे पैसेच दिले नाही अशा स्वरूपाची धक्कादायक बाब देखील पुढारी न्यूजच्या उघडकीस आलेली होती आणि प्रामुख्याने या सगळ्या दरम्यान भूमी अभिलेखमधून देखील या संपूर्ण प्रकरणाची फाईल गहाळ झालेली होती। असं हे संपूर्ण प्रकरण जे आहे त्या प्रकरणाची सरकारने दखल घेतलेली होती। मागील काळामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या संदर्भामध्ये येता जो बुधवार आहे त्या बुधवारी मंत्रालयामध्ये बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं होतं। संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणार अशा स्वरूपाचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानंतर आता या प्रकरणामध्ये जे ग्रामस्थ होते त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे धाव घेतलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये बैठक पार पडली। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशा स्वरूपाची सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्यानंतर ज्या वेळेला ग्रामस्थ होते त्यांना देखील यावेळेला नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासित केलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई केली जाते, चौकशी अंती नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात आणि या संपूर्ण घोटाळ्यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये आता चौकशीनंतर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढारी न्यूजनं ही सर्वात आधी बातमी समोर आणलेली होती।